कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजपासून कोकणात गावी जाण्यासाठी गणपती सणासाठी लोकांची गर्दी चालू झाली आहे। तर मी आता मंडळी मनवेलपाडा विरार येथे आहे आणि आज मी गावी चाललेलो आहे। तरी दत्तसाई ही आमची गाडी आहे आणि या मनवेलपाड्याला सर्व लक्झरी इथे लागलेले आहेत आणि या सर्व आता कोकणाकडे रवाना होणार। आजपासून गणेश चतुर्थीला कोकणात जाणाऱ्यांची गर्दी चालू झाली। इथे मनवेलपाड्यामध्ये सर्व लक्झऱ्या लागलेल्या आहेत। हे समोर आहे रामेश्वर आहे, कुलस्वामिनी, त्यानंतर इकडे समोर श्री गणेश, समोर आर्या आहे। या सर्व आता कोकणाकडे रवाना होणार। पटेल अशा बऱ्याच गाड्या इथे लागलेल्या आहेत। या 2 जीवदानी आहेत समोर। आजपासून भाविकांची गर्दी चालू झाली कोकणाकडे जाण्यासाठी। जवळजवळ निम्मी मुंबई आता खाली होणार आणि कोकणाकडे सर्व भाविक आपापल्या घरी गणपती उत्सवासाठी आजपासून निघणार। इथे बाळूमामा आहे। या सर्व लक्झऱ्या इथे लागलेल्या आहेत। सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। आपला सर्वांचा प्रवास सुखकर हो हीच गणपती बाप्पाजवळ प्रार्थना। प्रत्येक प्रवासी आपापला बोजा घेऊन गाडीजवळ आलेले आहेत। इकडे काल भैरव लक्झरी लागलेली आहे। समोरून येते आहे ती आर्या दुर्गा आहे। आता या सर्व कोकणाकडे जाणार। आजपासून गणपती सणासाठी कोकणात जाण्याची गर्दी चालू झालेली आहे। इकडे पण एक श्री गणेश आहे। मागे पण मी आपल्याला एक श्री गणेश दाखवली गाडी। ही रामेश्वर येथे आहे। ही आर्या आहे। आर्या आपण मागे पण एक बघितली होती। म्हणजे सर्व बऱ्याच लक्झऱ्या इथे लागलेले आहेत मनवेल पाडा इथे। साई आहे। सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। आपला सर्वांचा प्रवास सुखकर आनंदाचा हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना। आजपासून गावाकडे भाविक रवाना होत आहेत। या लक्झरीमध्ये आम्ही आहे दत्तसाई। MH01CV 5455 बस गाडीत अजून सोटाक टाइम आहे बस तोपर्यंत। विरारवरून गाडी 2:07 सुटली आणि आता बोरवलीला गाडी आलेली आहे। हे आपण पाहू शकता। आता बोरवलीला गाडी आलेली आहे। काही पॅसेंजर चढतायत।
काही पॅसेंजरना दुसऱ्या गाडीमध्ये ट्रान्सफर करतायत. इथे समोरच गणपतीचा कारखाना आहे. आधी सार्वजनिक गणपती, काही गणपती लांबचे आहेत ते आता निघाले आहेत, हे आपण पाहू शकता. तर म्हणजे आता पेनच्या इथे मागे माझ्या मागे बघू शकता आपण साई अमृत हॉटेल आहे आणि आता सगळ्या लक्झरी इथे थांबलेले आहेत जेवणासाठी. आपण हे पाहू शकता या सगळ्यावर लक्झरी, मुंबईवरून लक्झरी आलेले आहेत सर्व. आणि या कोकणाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत आणि या आता पेन इथे सर्व थांबलेले आहेत जेवणासाठी. हे समोर आपण हॉटेल बघू शकता साई अमृत. हॉटेलच्या आतमध्ये जाऊया, भरपूर गर्दी आहे. इकडे आपण काय वस्तू पाहिजे, खायच्या वस्तू इकडे आहेत, ते आपण घेऊ शकता. हे हॉटेल आहे साई अमृत. इथे आतमध्ये सुद्धा आहे. या सर्व लक्झरी इथे लागलेल्या आहेत. आता आमची कुठे लागली आहे, साई दत्त साई, हे आता बघू. या साईडला इकडे लागलेले आहे. दत्त साई. आता गाडी आरवलीला आलेली आहे. इथे चहासाठी थांबले. सकाळचे 5:20 झाले आहेत. थोडी गाडी लेटच झाली आहे. इथे चहा घेण्यासाठी थांबलेत आता. जाऊ शकता आपण चहासाठी लक्झरी इथे थांबले आहेत. आता आम्ही आरवलीला आलोय. आता थोड्या टायमात संगमेश्वरी. आता गाडी आहे अंकिता हॉटेल राजापूर इथे. आता चहा पाण्यासाठी थांबली आहे, चहा नाश्त्यासाठी. गाडी भरपूर लेट झाली. आता 8:30 वाजले सकाळचे. हे अंकिता हॉटेल आहे. चहा नाश्त्याची उत्तम सोय. इकडे चाय, वडापाव, मिसळपाव, उपमा, पोहे, सर्व नाश्ता आहे. चहा पाण्याची उत्तम सोय. आमच्या गाडीच्या बाजूला इथे सिंधू कन्या गाडी लागली आहे. सरपंच गाडी धुतायत.
ही आमची दत्तसाई गाडी आणि आजूबाजूला एक कोकणचं वैभव म्हणजे निसर्ग, सुंदर वातावरण. हे आपण पाहू शकता, छान वातावरण आहे. हे पाहू शकता मस्तपैकी वातावरण छान असं एक कोकणचं वैभव आहे. तरी मंडळी असा झाला आमचा विरार ते कणकवली प्रवास. गाडी बरीच लेट झाली, परंतु कोकणचं वेळ आणि गावाकडे येण्याची उत्सुकता यामुळे थकवा वगैरे तसा काही जाणवला नाही. आणि आता इथेच मी व्हिडिओ समाप्त करतो. आता इथून कोंड्यापर्यंत रिक्षा किंवा एस टी पकडून जाऊ, त्यानंतर घरी जाऊ. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.